मुंबईतील विलेपार्ले परिसरात सुमारे 27 वर्षे जुने जैन मंदिर पाडण्याच्या मुंबई पालिकेच्या कृतीचा निषेध म्हणून जैन समाजाने प्रचंड संताप व्यक्त करत शनिवारी अहिंसा रॅली काढली। जैन मंदिर पाडल्याचा व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंमुळे विलेपार्ले परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। काय आहे हा नेमका वाद आणि मुंबई पालिकेने का केली कारवाई हे आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी कनिष्का, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। विलेपार्ले येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त अनिल बंदी यांनी सांगितले की 1998 मध्ये या जैन मंदिराची जमीन एका बंगाली व्यक्तीकडून 21 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती। त्यानंतर दिगंबर जैन मंदिर सुमारे 1800 चौरस मीटर जागेत बांधण्यात आले होते। ज्या जमिनीवर जैन मंदिर होते ती जागा आरक्षित असल्याचा दावा करत मुंबई पालिकेने 2005 मध्ये मंदिर ट्रस्टला पहिल्यांदा नोटीस पाठवली होती। संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमची सर्व कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी मुदत दिली होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी सुमारे 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तैनात करत बळाच्या आधारे जैन मंदिर पाडण्यात आले। यावर मुंबई पालिकेने युक्तिवाद केला आहे। महापालिकेचे वरिष्ठ अभियंता सतीश अनेरावे म्हणाले की महापालिकेच्या राखीव जागेवर जैन मंदिर बांधण्यात आले होते, त्यामुळे जैन मंदिराच्या विश्वस्तांनी शहर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला। मात्र जैन मंदिराच्या विश्वस्तांकडे जमिनीची संपूर्ण कागदपत्रे नसल्याने मंदिराचे बांधकाम बेकायदेशीरपणे झाल्याचे न्यायालयाने मान्य केले। त्यामुळे सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्यात आली आहे। जैन समाजाचे मंदिर पाडण्याच्या घटनेनंतर गुरुवारी रात्री उशिरा एक महत्त्वाची बैठक झाली। या मीटिंग मध्ये जैन समाजातील प्रमुख लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित होते। त्यांनी जैन समाजाला राज्य सरकारकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। जैन समाजाच्या अहिंसक रॅलीला स्थानिक भाजपा आमदार पराग अलवनी यांनी पाठिंबा दिला आहे। माजी युवा काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बीवी म्हणाले की आधी मुस्लिम, नंतर ख्रिश्चन, आता जैन समुदायाला लक्ष केले जात आहे। त्यांनी हिंदीतील एका शायरीद्वारे संपूर्ण घटनेचा निषेध केला आहे। श्रीनिवास यांनी सांगितले की लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है।